नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता बघणार आहोत विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. बघूया 36 जिल्हे 72 बातम्या. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी. धरणाचे 8 दरवाजे बंद. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता. भंडारदरा धरणातून 23,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग. गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर. तुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 7,000 क्युसेक इतक्या वेगानं भोगावती नदीत विसर्ग सुरू. सध्या धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%. नाथसागर जलाशयात नाशिक विभागातून पाण्याची वेगानं आवक सुरू. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर निनको धबधबा पुन्हा प्रवाहित. सतत पडणाऱ्या पावसानं धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या लोणावळ्यातल्या भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी. वर्षा विहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी. पोलिसांचं पर्यटकांना आवाहन. पुण्याच्या भोरमध्ये पावसाचा जोर वाढला. रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून पर्यटकांची भोरमध्ये पर्यटकांनी गर्दी फुलली. पर्यटकांकडून वर्षा विहाराचा आनंद. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहण्यास सुरुवात. धबधब्याला रौद्र रूप. धाराशिवसह 52 गावांना पाणी पुरवठा करणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो. जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील 84% पावसाची नोंद. बीडच्या परळीत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदापूर तलाव ओव्हरफ्लो. जीव धोक्यात घालत काही तरुणांची हुल्लडबाजी. अकोल्याच्या पातूरमधील विश्वामित्र लघु प्रकल्प 100% भरला. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरून नदी पात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 52,308 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीत विसर्ग सुरू असल्यानं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार. वसई विरारच्या नालासोपाऱ्यात दुपारनंतर पावसाची हजेरी. शहरात कुठेही पाणी साचलं नसून सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याची माहिती. ठाण्यातील बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात मुसळधार पावसाच्या सरी. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात ऑरेंज अलर्ट. धुळ्यात जोरदार पाऊस. भात नदीला मोठा पूर. पूर आल्यामुळे धंदाणे आणि तिसगावचा संपर्कही तुटला. शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे मोठे हाल. बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस. अनेक नदी नाल्यांना पूर. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद. गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप. पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यात वाढ. पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणाचा पाणीसाठा 50%. टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळणार. नंदुरबारमध्ये पावसाची संततधार. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता.
भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी. काल दुपारी उसंत घेतलेल्या पावसाला सकाळपासूनच दमदार सुरुवात. चांगला पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नागपुरात सकाळपासूनच रिमझिम पावसाची हजेरी. हवामान विभागानं 2 दिवसांचा अंदाज वर्तवल्यानंतर पावसाची हजेरी. बीडच्या माजलगावमध्ये दमदार पावसाची हजेरी. पवारवाडी, तालखेड, गंगामसला या मंडळांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून शासकीय मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात मूग तोडणीला सुरुवात. वातावरणाच्या बदलांमुळे मूग उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. बुलढाण्यात मुसळधार पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान. पिकं पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल. आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अकलूजच्या मोहिते पाटलांचा आमदार बबनराव शिंदेंना मोठा धक्का. आमदार बबनराव शिंदेंचे सहकारी सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार. 4 तारखेला पक्षप्रवेश होणार. पाटण मतदारसंघातील पाटण, दिवशी खुर्द, घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. भाजपा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघात जनसन्मान यात्रेला सुरुवात. 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा होणार. अमरावतीत सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक. विराट मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन. भंडारा शहरात वाहतूक नियंत्रणासाठी लावलेले बॅरिकेड्स वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत. नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप. बॅरिकेड्स हटवून वाहतूक पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटात एका आठवड्यात 29,000 इमारत आणि बांधकाम कामगारांना किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप. 28 ऑगस्ट पर्यंत किचन सेट आणि सुरक्षा किटचं वाटप होणार. अमरावतीमधील रहाटगाव जवळच्या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं. खासदार बळवंत वानखडेंचा आरोप. संबंधित कामाची चौकशी करण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील शिरूर भीमाशंकर राज्य महामार्गाची दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल. अमरावतीत रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात क्रांती ग्रुपचं गांधीगिरी आंदोलन. खड्ड्यांची पूजा करत प्रशासनाकडून निषेध व्यक्त. पुण्याच्या नारायणगाव चाकूचा धाक दाखवून चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद. चोरट्यांकडून 2,51,000चा मुद्देमाल हस्तगत. हजूर साहेब नांदेड ते अमृतसर विशेष रेल्वे सुरू. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी दाखवला हिरवा झेंडा. पंजाबमधल्या भाविकांना याचा फायदा होणार.